माझं नाव राहुल संदीप आहेर, राहणार मुखेड, तालुका येवला. तर गेल्या महिन्यात मी गाडीवरनं पडलेलो होतो. बाईकवरनं ॲक्सिडेंट झाला माझा. त्यानंतरनं राईट नी मध्ये पेन होत होतं. तर मी पहिले प्रायमरी ट्रीटमेंट घेतली, पण नंतर MRI स्कॅन केल्यावर मला कळलं की माझं लिगामेंट तुटलेले आहे म्हणून. त्यानंतरनं मी नातेवाईकांच्या रेफरन्सवरून इथे डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलमध्ये आलो, नितीन भालेराव सरांकडे. तर त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन इथे केस पेपर वगैरे काढून आलो. आणि त्यानंतर त्यांच्याला भेटल्यावर त्यांनी सांगितलं की रिपोर्ट बघून लिगामेंट तुटलेली आहे. तर त्यांनी मला सांगितलं की इथे इथे पेन होतोय का. मी तसे त्यांना रिस्पॉन्स दिला आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की ऑपरेशन गरजेचं आहे म्हणून. आणि जर त्यांनी सांगितलं की गादी फाटलेली असेल तर त्याला टाके वगैरे पडतील, त्यांनी ऑन द स्पॉट डिसिजन घेऊ ऑपरेशन करताना. त्यानंतर माझं ऍडमिशन झालं. ऍडमिशन झाल्यानंतर सगळे स्टाफ वगैरे ते एकदम सपोर्टिव्ह आहे इथले. त्यांनी म्हणजे मला काहीच गरज नव्हती कोणाला विचारायची, कशाचीच नाही. ते यायचे, मला घेऊन जायचे, जिथं असेल तिथं रिपोर्ट करून परत मला रूम मध्ये सोडून द्यायचे. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला रूम मधून घेतलं आणि त्यानंतर ऑपरेशन थिएटर मध्ये गेलो. तिथून ऑपरेशन डॉक्टर बोलले की ऑन द स्पॉट जो डिसिजन असेल तो घेऊ आपण. ऑपरेशन झालं, नंतर परत मला शिफ्ट केलं. त्यानंतर स्टाफ आला, मला बघितलं, त्यांनी मला काही व्यायाम करायला सांगितले प्रायमरी. परत दुसऱ्या दिवशी ते आले, त्यांनी परत माझी चेकअप केला. त्यानंतर त्यांनी परत व्यायाम सांगितले आणि कुठे पेन होतंय कुठे नाही त्याच्यावर लक्ष दिलं. त्यानंतर टाइम टू टाइम माझे गोळ्या, औषधं, सलाईन वगैरे असतील ते टाइम टू टाइम चेकअप करून, जे काही पेन किलर्स वगैरे असेल सगळं त्याच्यावरही टाइम टू टाइम लक्ष दिलं. त्यानंतर मला डिस्चार्जच्या वेळी मला माझा ऑपरेशनचा व्हिडिओही भेटेल हेही सांगितलं त्यांनी. तसेच त्यानंतर डॉक्टरनी मला जे प्रिस्क्रिप्टिव्ह दिले होते ते मी फॉलो केले. आणि आता 15 दिवस झाले माझं ऑपरेशन. तर आता माझ्या गुडघ्यामध्ये लिटरली काहीच पेन नाहीये. आता मी 1 तासापूर्वी टाके काढलेले आहे, पण टाके काढताना मला काहीच वेदना झालेल्या नाही. थोडीशी नॉर्मल सूज आहे, पण मग ठीक आहे, ती पण 1-2 दिवसात कमी होऊन जाईल असं डॉक्टरने मला सल्ला दिला. तर भालेराव डॉक्टरांचा जो रिझल्ट आहे तो खरंच खूप चांगला आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही इथे ट्रीटमेंट नक्की घेऊ शकता.